नमस्कार. एका हत्तीणीसाठी अख्खं गाव किंबहुना जिल्हा हळहळतोय. हे ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण कोल्हापूर जिल्ह्यात नेमकं हेच घडलंय. अगदी. महादेवी नावाची हत्ती नव्हती, तिला तिच्या नांदणी गावातल्या मठातून हलवलं. आणि त्यामुळे लोक इतके संतापले की त्यांनी थेट बॉयकॉट जिओची मोहीम सुरू केली. हो, आज आपण याच प्रकरणावर सविस्तर बोलणार आहोत. ही महादेवी, जिला काही जण माधुरी असेही म्हणतात, तिला कोल्हापूरच्या नांदणी गावातील जैन मठातून गुजरातला का नेलं? गुजरातमध्ये कुठे? जामनगरला. अनंत अंबानींचं वनतारा नावाचं प्राणी बचाव केंद्र आहे ना, तिथे. अच्छा, वनतारा. म्हणजे यामागे बरीच गुंतागुंत असणार. नक्कीच. आपण काही न्यूज रिपोर्ट्स आणि यूट्यूब चर्चांच्या आधारे हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बरोबर. म्हणजे आपला उद्देश आहे की महादेवी आणि गावकऱ्यांच्यातलं नातं काय होतं, तिला हलवण्यामागे कायदेशीर प्रक्रिया काय होती, लोकांचा विरोध का झाला आणि ही बॉयकॉट जिओ मोहीम नक्की काय आहे, हे सगळं बघूया. सुरुवात करूया महादेवीपासून. तिचं नांदणीत काय स्थान होतं? ती साधारण 40 वर्षांची हत्तीण आहे. म्हणजे अगदी लहान असताना 4थ्या वर्षापासून ती नांदणीच्या जैन मठात होती. जवळजवळ 35-40 वर्ष. 35-40 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे हा. हो ना. आणि हा मठ काही साधासुद्धा नाही. 1200 वर्ष जुना मठ आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातली जी 748 जैन गावं आहेत, त्यांचा हा मुख्य मठ आहे. बापरे, 1200 वर्ष. आणि तिथे हत्ती सांभाळण्याची परंपरा आहे का? आहे ना, जुनी परंपरा आहे. त्यामुळे महादेवी फक्त मठापती नव्हती, ती त्या संपूर्ण परिसराचा, समाजाचा एक भाग बनली होती. म्हणजे मठाची शान म्हणतात तिला, ते उगाच नाही. अनेक पिढ्या तिच्यासोबत मोठ्या झाल्या असतील. अगदी. धार्मिक कार्यक्रमांमध्ये तिचा सहभाग असायचाच. त्यामुळे जेव्हा ती गेली तेव्हा लोकांना असं वाटलं की घरातलाच कुणीतरी सदस्य गेलाय. खूप भावनिक प्रकरण आहे. साहजिक आहे. पण मग तिला अचानक वनतारामध्ये का हलवलं? आता वनतारा म्हणजे गुजरातमधलं अनंत अंबानींचं प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र. खूप मोठं येतंय. हो, ऐकलंय. तर तिथे त्यांना म्हणे एका प्रशिक्षित हत्तीणीची गरज होती. त्यांनी सुरुवातीला मठाकडे विचारणा पण केली होती. म्हणजे महादेवीसाठी? हो, मोठी देणगी देऊ असंही म्हणाले होते, पण मठ आणि गावकऱ्यांनी तेव्हा नकार दिला. मग प्रकरण कोर्टात कसं गेलं? तिथे मग पेटा या प्राणी संरक्षण संस्थेने उडी घेतली. त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. पेटाने? अच्छा. काय म्हटलं त्यांनी याचिकेत? त्यांचे आरोप गंभीर होते की महादेवीची प्रकृती बरी नाहीये, तिची नखं वाढली आहेत, पायाला सूज आहे, तिला मारहाणीच्या खुणा आहेत, तिची देखभाल नीट होत नाहीये, वगैरे वगैरे. अरे देवा. पण मग खरी लढाई इथेच सुरू झाली असणार, कारण मठाचं म्हणणं वेगळं होतं ना? बरोबर. इथेच 2 वेगवेगळे वैद्यकीय अहवाल आले. कोर्टाने एक समिती नेमली होती 3 पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची. त्यांच्या अहवालात होतं की महादेवीची परिस्थिती गंभीर आहे, पण नांदणी मठाने यावर आक्षेप घेतला. त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. आणि त्या अहवालात काय होतं? त्यात म्हटलं होतं की महादेवीची प्रकृती एकदम उत्तम आहे, पण वन विभागाने मठाच्या या अहवालावर आक्षेप घेतला. म्हणजे एकदम परस्पर विरोधी रिपोर्ट्स. मग कोर्टाने काय केलं? कोर्टाने त्यांच्या स्वतःच्या समितीचा अहवाल ग्राह्य धरला. म्हणजे जो पहिला अहवाल होता की प्रकृती गंभीर आहे, त्याच्या आधारावर कोर्टाने महादेवीला वनताराला हलवण्याचे आदेश दिले. आणि गावकऱ्यांनी हे मान्य केलं नसणार? अजिबात नाही. त्यांनी कृती समिती स्थापन केली, सुप्रीम कोर्टात गेले, पण तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. कायदेशीर लढाईत ते हरले म्हणजे. पण भावनांचा कल्लोळ झाला असणार मग. खूप जास्त. ज्या दिवशी महादेवीला नेणार होते तेव्हा हजारो लोक जमले होते तिला निरोप द्यायला. अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं. असंही म्हणतात की हत्तीणीच्या डोळ्यातूनही पाणी येत होतं. अरे बापरे. आणि मग विरोध कसा झाला? तिला घेऊन जाणारी जी ॲनिमल ॲम्ब्युलन्स होती आणि पोलिसांच्या गाड्या होत्या, त्यांना लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. रात्री रस्त्यावर ठिया मांडून बसले होते. फक्त शांततामय विरोध नव्हता पण? नाही. जमाव संतप्त होता. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक झाली, गाडीची तोडफोड झाली. लोकांमध्ये प्रचंड संताप होता. आणि त्यांच्या मते हा अन्याय होता? हो. त्यांचं म्हणणं होतं की आमच्या भावना, आमच्या परंपरा पायदळीत उडवल्या गेल्या. पैशाच्या जोरावर तिला नेलं, पैसा जिंकला असं लोक उघडपणे बोलत होते. पैसा जिंकला, ही भावना खूप तीव्र आहे. हो. कारण त्यांचा प्रश्न होता की जर तिची प्रकृती इतकीच खराब होती तर तिला सरकारी हत्ती कॅम्पमध्ये का नाही ठेवलं, थेट अंबानींच्या खासगी केंद्रातच का पाठवलं? हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि काही जणांनी तर थेट आरोप केला की अंबानींनी स्वतःच्या पोरग्याच्या मर्जीसाठी तिला नेलं. अच्छा. आणि या सगळ्या संतापातून मग बॉयकॉट जिओ सुरू झालं. कार्ड वापरणार नाही अशी भूमिका घेतली. खरंच लोकांनी सिम बंद केले? हो.
अनेक लोकांनी जिओ सिम पोर्ट करण्यासाठी अर्ज केले. एका गावकऱ्याचा तर जिओ कस्टमर केअरसोबतचा संवाद पण व्हायरल झाला होता. काय म्हणाला होता तो? तो म्हणाला की माझ्या घरातला सदस्य गेल्यासारखं दुःख झालंय, त्यामुळे मी सिम बंद करतोय. आणि हा बहिष्कार फक्त एका गावापुरता नाही तर 3 जिल्ह्यांमध्ये पसरेल असंही बोललं जातंय. हे खूपच मोठं पाऊल आहे. पण या प्रकरणात अजून एक अँगल आहे ना, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या एका जुन्या पत्राचा. हो, तो एक महत्वाचा संदर्भ आहे. 2018 सालची गोष्ट आहे ही. तेव्हा काय झालं होतं? तेव्हा महादेवीचा जो जुना माहूत होता नागाप्पा, तो हृदयविकारामुळे निवृत्त झाला. मग तिच्या देखभालीचा तात्पुरता प्रश्न उभा राहिला होता, नवीन माहूत मिळेपर्यंत. तेव्हा राजू शेट्टींनी वनविभागाला पत्र लिहिलं होतं की तिला तात्पुरतं गडचिरोलीच्या सरकारी हत्ती कॅम्पमध्ये ठेवावं. मग वनविभागाने काय म्हटलं? शेट्टींच्या म्हणण्यानुसार वनविभागाने तेव्हा असमर्थता दाखवली होती. मनुष्यबळ नाही वगैरे कारणं दिली. नंतर अर्थात नवा माहूत मिळाला, इस्माईल नावाचा, आणि प्रश्न सुटला. म्हणजे तेव्हा सरकारी कॅम्पमध्ये ठेवायला वनविभाग तयार नव्हता, पण आता थेट खासगी केंद्रात पाठवलं गेलं? बरोबर. हा विरोधाभास आहे. त्यामुळे काही लोक म्हणतात की यात काहीतरी राजकारण पण असू शकतं. खरंय. म्हणजे हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचं आहे. एका बाजूला लोकांच्या भावना, परंपरा, दुसरीकडे प्राणी कल्याणाचा मुद्दा, कायदेशीर प्रक्रिया, ज्यात अर्थात अंबानी फॅक्टर आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आणि तिसरीकडे मग लोकांचा तीव्र विरोध आणि ही अभूतपूर्व बॉयकॉट जिओ मोहीम. अगदी. हा संघर्ष अनेक पातळ्यांवरचा आहे. ही घटना खरंच आपल्याला विचार करायला लावते. जेव्हा एखाद्या समाजाच्या खोलवर रुजलेल्या भावना आणि स्थानिक परंपरा या कायदेशीर प्रक्रिया आणि कदाचित मोठ्या कॉर्पोरेट हितसंबंधांची टक्कर घेतात, तेव्हा काय परिस्थिती निर्माण होते? आणि यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो की स्थानिक परंपरांचा आदर करणं आणि त्याच वेळी प्राणी कल्याणाचे जे कायदेशीर किंवा आधुनिक निकष आहेत, यात समतोल कसा साधायचा? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.